हातकंबा गावाजवळ पुलावरून हा टँकर खाली कोसळलाय। अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येतोय। हातकंबा गावातील वाणीपेठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। गेल्या 9 तासांपासून महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। मुंबई गोवा महामार्गावरील हातकंबा येथे गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सध्या या मुंबई गोवा महामार्गावरच्या हातकंबा या ठिकाणी आहोत आणि या पलटी झालेला जो टँकर आहे त्या टँकरमधील गॅस जो आहे तो आता शिफ्ट केला जातो आहे। दुसऱ्या टँकरमध्ये जो गॅस आहे LPGचा गॅस जो आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये भरला जातो आहे। 3 क्रेनच्या सहाय्याने जो पडलेला टँकर होता तो सरळ केला गेलेला आहे आणि हा सरळ केलेला टँकरमधून हा गॅस सध्या शिफ्ट केला जातो आहे। सुरक्षेच्या कारणास्तव इथली जी घरं आहेत या घरामध्ये जे राहणारे नागरिक आहेत जवळपास 100 ते 150 नागरिक आहेत यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं सध्या शिफ्टिंगचं काम आहे। प्रशासन घटनास्थळी जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सध्या असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अजून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही सुरळीत झालेली नाही। सध्या गॅस ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे। हा गॅस ट्रान्सफर झाल्यानंतरच मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरू होईल। अजून जवळपास 3 ते 4 तास ही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू होण्यासाठी वेळ लागणार आहे। अमोल कले, साम TV, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।